आहे आयो उठ ना. काय झालं वरडायला? झोपू दे मला. नुसतं झोपा काढ इथं माझी झोप उडाली पार. काय झोप तू पण? आहे तू उठ बर का. काय झालं रे बाबा? जरा पडलं नाही ना तुझं भनभन चालू होती बघ. भणभण लगेच चालू होती माझी. बोल बोल म्हणजे काय झालं? कशाला उठवलंस मला? आता मला सांग आई, तू कवर काम करणार बरं एकटी? काय करतो बाबा? आता नशिबात आलं तर करावंच लागणार आहे. मग तुला असं काय वाटत नाही का? कसं? मला बरं येड्यात काढता येतं तुला. मला बरं येड्यात काढता येतं. मला माहिती तुला काय म्हणायचं. मी काय करू सांग बरं तू? मी काय बघत ना असं वाटतं का तुला? तुझ्या लग्नाचंच बोलतोस ना तू. मग दुसरं कोणता विषय आहे का माझ्याकडे? मग मी तेच मध्ये मी काय करू सांग? मी ज्याचे नाही त्याचे दार झिजवलेत बघ. हाय का पोरगी देता का? हाय का पोरगी? एक तर पोरी भेटत नाही, भेटली तर त्यांचं लय मोठं असते. असंच पाहिजे तसंच पाहिजे, म्हणजे शेती तर पाहिजेच पाहिजे आणि नोकरी पाहिजे. सांग आता काय करायचं? मला असं वाटतंय ह्याच्यात मी काय होत नाही माझं लग्न. अरे असं नको म्हणू. तू पण जोड्या घेऊन आलेलाच आहे. आज नाही उद्या उशिरा का व्हायना तुझं लग्न होईनच. आज ना उद्या उशिरा का होईना होईल. मला नाही वाटत होईन म्हणून. मला काय खरं नाही वाटत मला. नुसतं शेतीत काम करायचं आणि मला वाटतं काम करूनच वर जातो काय ना मी. ढिपरे असं नको बोलत जाऊ. आज नको बोलत जाऊ. हा दादा नुसतं नोकरी नोकरी नोकरी. तिकडेच मुंबईला इकडे पोरं हाय का नाही, बायको हाय का नाही ते बघत सगळं नाही. अरे ते कामाला आहे म्हणून तर आपलं घर चाललंय ना. जर नुसतं शेतीने काय होते सांग बरं? शेतीने काय होते? मग जर पोराचा विचार करावा नोकरी करता करता, त्याचं लग्नाचं बघावा, त्याचं नाटक नाही. नाही नाही तुला म्हणले का नाही दादा? अरे बाबा शिक, नोकरीला लाग. पण नाही, जेव्हा शिकायचं होतं तेव्हा टवाळ काय करत हिंडायचं, अभ्यास करायचा नाही काय नाही. आता बसला. आता बसलो आणि काय आहे तुझा भाऊ काय कामाच आहे का? आता त्याचं काय मध्ये? त्याचं काय मला वाटतं ना त्याची सावली पडली माझ्या. त्याचं नाही झालं लग्न. लग्न झालं असतं तर झाली असती त्याला एखादी पोरगी तर मी केली असती. हक्काची झाली असती ना मामाची पोरगी. तुझं मस्त खरं आहे, पण नाही त्याला मी भेटली पोरगी तर काय करायचं? त्याला नाही भेटली, त्याची सावली माझ्यावर पडली. मला बी असंच वाटतं, मला बी नाही भेटणार. अरे नाही रे भेटत तुला. नको टेन्शन घेऊ. बघते मी काहीतरी. बघते. मला वाटतं मी मामासारखा होईन ना जेव्हा टाकला तेव्हा बघती. तुझं तसं टकलं होऊ देणार नाही मी मामासारखं. नको टेन्शन घेऊ तू. भास होते काय? त्याचं नाव घेतलंय ना, त्याच बास व्हायला लागलाय. मामाचा आलाय. लवकर नाही जायचं वर. 100 वर्ष व्हायचे. कशाला काय उपयोग आहे त्याचा? चल चल काय आलंय? काय कशाला आलंय? मामाचा आलाय की. काय म्हणता भाजी बाबा? काय नाही म्हणत. काय चाललंय? बसा. काय रे कस काय आलास? सहज म्हटलं चक्कर मारावी. काय चाललंय काय नाही भाजी बाबाचं? 100 वर्ष आयुष्य बघ तुला. तुझाच विषय निघला होता. काय करायचं ते 100 वर्ष आयुष्याचं? बहिणीला काळजी असते भावाची. कशाचं बाबा? तुझ्या नावाने पर मला हे वैताग द्यायला लागलाय. काय झालं तरी तुला एखादी येडी वाकडी पोरगी बघून लग्न करायला? आता मी सगळ्यात दाखला असल्या कारणानं दादांनी माझ्या बद्दल वेगळं विचार केला नाही. सगळ्यात दाखला होतो ना, तर दादांनी माझ्याबद्दल विचार केला नाही लवकर लग्न करायचा. अय मामा तू घरी नको येत जाऊ गाड्या. अजिबात येत नको जाऊ तू. आता माझ्या बहिणीकडे यायचं नाही का? बहिणीकडे यायचं नाही का? लग्न केलं असतं तर पोरगी झाली तुम्ही केली नसती का पोरगी तुही? आता माझ्या बापानं नाही केलं त्यानं मी काय करणार लवकर? आपण नाही केलं सगळं तसंच आहे. मला ना पण असं टेन्शन यायला लागलं बरं का मामा. तुझी सावली माझ्यावर पडू पडू मी बी असं होऊन जाईल. तसं काही होणार नाही. नको काळजी करू. होईल तुझं लग्न. त्याचा आशेवर आहे मी होईन माझं लग्न. बरं बाकी सगळं बरे का? बाकी दिवस काय चहा नाश्ता जेवण बिवून आलास का नाही? दरवेळेस पशीच येते. जेवायला चालू होतो. आहे का? म्हणजे सकाळी लवकर निघालो म्हणून. जेवण नसेल. खाल खाऊ. अरे घालते की. जेवणाचं कशाला काढतोस? खाऊ घाल मी जरा आराम करतो. पोटभर का मामा? बरोबर नको दंदन करू. अरे काय बाबा लय वैताग दिला बघ त्यांनी पण आणि तू पण. चल जेवायला वाढते तुला. काय येतो काय नाही मामा. खाऊ खातड नुसतं खायला येते इथं आणि आई बिल की त्याला चालते. ते मग आराम करतो मी. वय काय मी तुला खरंच आवडतो. हो का? तुला खरं नाही वाटत? मला ना तू खूप खूप आवडतो. अगं मला विश्वासून बसत नाही.
अयो अग तू माझी राणी आणि मी तुझा राजा. आपण ना राजा राणीचा संसार करू. हा हो करूया ना. लग्न करशील ना माझ्या संग? शेवटपर्यंत साथ देशील ना? हो मला अशीच मुलगी पाहिजे होती. मला जीव लावणारी, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी. अजून 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 काय? बरंच काय काय? इथं ना भरपूर काय. माझ्या हृदयाचे ठोके असे धक 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 माझं बी तसंच होत आहे. अयो ते गाणं आहे ना, कोणचं? धक धक करने लगा मर जिया डरने लगा. असं झालं काहीतरी माझं. लयच प्रेम झालंय तुझं माझ्यावर असं वाटतं. लय म्हणजे एकदम आती. हा ना. हा, माझ्या ना असं आयुष्यात कोणी नव्हतंच तुझ्यासारखं प्रेमळ, मला जीव लावणार. म्हणजे असं माझ्या जवळ कोणी येतच नव्हतं का. मला अशी लांबून बघायची आणि तिकडूनच लगेच रस्ता असं पलटी करायची. आता नको ना टेन्शन घेऊ. मी आहे ना. तू आहे ना मी आहे तुझ्या जवळ. 7 जन्माचा तुझ्या जवळ आहे. अशी जवळ. आपण लग्न करायचं ना. हा लग्न तर करायचंच आहे, पण तुझ्यासाठी असं काय काय करणार आहे ना मी काय म्हणतो, लग्न झालं ना आपण असं लांब लांब फिरायला जाऊ. तू म्हणशील तिकडं. हा का? तुला विमानाने फिरवीन, जहाजाने फिरवीन. झांझानी. हा वाव. तू म्हणली ना समुद्रात बांगला बांधीन मी. समुद्रात बंगला. आणि मग मी आज पहिल्यांदाच ऐकते की समुद्रात बंगला बांधतात म्हणून. अग तुझ्यासाठी ना आकाशात बी बांगला बांधीन मी. आकाशात. आ आकाशात माझ्यासाठी बंगला, समुद्रात माझ्यासाठी बंगला. आ. अरे बापरे, मी स्वप्नात आहे का कसे, मला काहीच कळलं नाही. स्वप्नात नाही तू माझ्या हृदयात येतो. आणि तुला सांगतो तुझ्यासाठी 1-2 एकर इकून टाकीन मी. 1-2 एकर. हा काय 1-2 एकर. हो हो. अजून काय काय करशील? अजून बळ तू काय मग मला म्हणशील काही ते. डाग वगैरे अ, असं अय, कपडे- ते काय विचारणं झालं का. मग अगं असं सोन्यान मानेला मडवीन ना तुला. हा असं मान वाकन तुझी अशी वाकन. हा मग वाकी. एवढे दागिने टाकीन. हा असं बोल ना, असं स्पष्ट बोल ना. मी घाबरली ना मान वाकन म्हणल्यानंतर. मग सोनं नाणं एवढं करीन. तुला काय आवडतं? मला ना फक्त आणि फक्त तूच, बाकी कोणीच नाही. हो. आणि तुला मला हे तूच आवडतं. मीच तुझ्याशिवाय माझ्या मनात कोणीहीच नाही. राजा, तू माझा राजा राणी. आणि मी तुझी राणी. राखे जेवण मस्त होतं. बरं मी येतो आता, काम पडले. बरोबर. भाच्याला भेटून जातो. हा भेटून जा. हा. भाचे बाबा मी चाललोय. ओ भाचे बाबा. जाऊ नको राणी, तू माझी राणी, मी तुझा राजा. तू आके. माझी राणी, मी तुझा राजा. अरे आके, राणी अरे आके पोरगा मावसाळलंय, लवकर ये. अरे काय झालं? अरे आके हे पाय कसं करायले. ए गाधड्या, अरे काय करायला लागलं? अरे काय मावसाळा काय तू. तू 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 कसं काय आलाय का. अरे मी घरी चाललो होतो, म्हटलं भेटून जा. अरे येड्यावानी काय करायला लागलास रे झोपेत? हा? कोण काय म्हणत होतं ह्यो? ऐ, राणी माझी राणी ये जवळ ये. मागाला कसं म्हणते तो रे गाढवा? मला काय माहिती असं अचानक दिसलं. कुठे गेली राणी. कोणती राणी? कसली राणी रे? झोपलो होतो ना. स्वप्न बिप्न पडलं असेल तुला. नाही ना आके, मला काय वाटतं ह्यो आता लईच भाव चाळलाय. लवकरात लवकर पोरगी बघून याचं उरक. ए, बघ आद्या, तू पण बघते तर शेजार पाजार कुठं असली तर हा, मी 100. पण बघते. 100%. याचा लवकर उरकावाच लागेल, नुसतं बाळ चाळलं. नाहीतर हा असो. बरं तू ये जा. बघ. हा. हा तेवढं बघ. हा बघते. अरे येडा बिडा झालंस का काय तू? हा झोपलो होतो मी. झोपीत पण तू तेच विचार कर झोपतो का? स्वप्नात पण तेच पडते. हा आता काय करणार मी. होईल तुझं लग्न, कशाला एवढा भाव चढवानी करतो? अरे ते मामा काय म्हणन, भाचा असा भाव चढवानी करायला लागले. हा मला काय आणि माहिती. त्याचं एवढं वय झाले तो काय विचार करत नाही. मला काय माहिती मामा अचानक आला म्हणून. कोण आहे, कोण राणी, कोण काय, कसला विचार करत होता? हा राणी आलती स्वप्नात. कोणती राणी? लय जीव लावायची मला. मग तिच्यासाठी समुद्रात बांगला बांधणारी, आकाशात बांगला बांधणारी.
असं समुद्रात आता बोलले असते, समुद्रात कुणी बंगला बांधला होता का, आकाशात बंगला बांधला होता का? हा ते मी आपलं असं सर अगं आई मला असं भारी स्वप्न पडलं. मामा नसता आला ना मधी तुला सुनच आणली असती. तू ना आधी तोंड हात पाय धुवून घे, चपाती चल, तुझी झोप जाईल. झोपीत बाव चढायला लागला, चल.